जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग बंद करण्यात आला। यामुळे कृष्णा नदीची दिवसात 7 फुटाने पाणी पातळी कमी होऊन 40 फूट झाली आहे। मात्र पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते कायम आहेत। शनिवारी दुपारपर्यंत बहुतांशी रस्ते पुलावरील पाणी पातळी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय। पुरामुळे स्थलांतरित झालेले 2,500 नागरिक अद्याप निवाऱ्याखालीच आहेत। कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणात 98.89 टीएमसी म्हणजे 93.96% पाणीसाठा झाला। यामुळे कोयना धरणाचे शुक्रवारी सायंकाळी सर्व दरवाजे बंद करून पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू केले। त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। पाऊस आणि धरणातून विसर्ग थांबवल्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्विन पूल येथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 3 फूट 6 इंचाने पातळी उतरून 40 फूट झाली होती। पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालाय। सांगली शहरातील कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलासह ताकारी बहे पुलाची पाणी पातळी कमी झाली। सांगली मिरज शहरातील नदीकाठच्या काही उपनगरात पाणी शिरलं होतं, तेथील पाणीही कमी झाल्यामुळे नागरिकांकडून घरातील स्वच्छता सुरू केली आहे। या मार्गावरील आमनापूर भिलवडी ताकारी पुलावरील वाहतूक सायंकाळपासून सुरळीत सुरू झाली आहे। वारणा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली, यामुळे वारणा नदीवरील पूल बंधारे शनिवारी रिकामे होतील असा प्रशासनाचा दावा आहे। पुराचं पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळालाय। कृष्णा वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल रस्ते सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारपर्यंत पाण्यात होते। सायंकाळनंतर वारणा नदीचं पाणी कमी झाल्यामुळे शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदेमागले, वारणा नदीवरील चरण कोळोली, आराळ शितूर, बेळाशी, भेडसगाव, कांदे, सावर्डे हे पूल बंधाऱ्याखाली पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे। पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव, नांद्रे, घोगाव, दुधोंडी, आमनापूर, भिलवडी हे पूल रिकामे झाल्यामुळे वाहतूक सुरू झाली आहे।